ह्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक राहणार आहेत माननीय विजयजी बनसोड विभागीय अध्यक्ष नागपूर, तसेच राज्याध्यक्ष आदरणीय आयुष्यमान दिनेशजी हनुमंते साहेब यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर स्थान ग्रहण करावं. तर आज या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करणार आहोत. ओठांना जे जमत नाही ते फुलं बोलतात, मनातल्या भावना ते रंगामधून बोलतात. मनातील शब्द फुलांना तर मांगल्याचा गंध असतो. आपल्या धम्म बांधवाचे मनापासून स्वागत करण्यात किती आदर आणि आनंद असतो. तो स्वागत गीतातून व्यक्त करत आहोत. स्वागत गीताची आणि काही लोकांना गॅलरीवर जागा केलेली आहे, गॅलरीवर जा. ये मंच पर जितने लोग स्वागत गीत वाले खड़े रहेंगे, बाकी लोग सब नीचे हो जाए. थोड़ा थोड़ा कृपा करें. स्वागत गीताची प्रमुख स्वागत मान्यवर पाहुण्यांचं बॅचेस लावून सर्व आमचे धम्म बांधव आणि तालुका पदाधिकारी हे बॅचेस लावून स्वागत.
सुस्वागतम सुस्वागतम अतिशय सुमधुर गीताने आणि आवाजाने मान्यवर पाहुण्यांचं आपण या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. तर त्यानंतर आपले आजच्या ह्या धम्म परिषदेला उपस्थित झालेले मुख्य मार्गदर्शक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बंधू आणि द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया याचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सन्माननीय राजरत्न आंबेडकर साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे. या भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष आदरणीय देवानंद शारे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आदरणीय राजरत्न साहेब यांचं स्वागत करावं. त्यासोबतच राजविलासजी बोरकर तालुका सचिव यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी राजरत्न आंबेडकर साहेबांचं स्वागत करावं. सोबतच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय महेंद्रजी मेश्राम साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करीत आहे. यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करीत आहे राजविलास राजाजी बोरकर, इंजिनियर रवी राऊत साहेब, मनोज वासनिक साहेब, पप्पू डोंगरेजी, सुनीलाजी राऊत, निशांत बनसोड आणि मनोज जांभूळकर यांना इत्यादी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय महेंद्रजी मेश्राम. आपल्याला स्वागत समारोह हा जो कार्यक्रम आहे हा आटोपता घ्यायचा आहे, त्याच्यामुळे मी एकाएकाला न बोलवता त्या संपूर्ण समूहाला करतो की त्यांनी राज्याध्यक्ष आदरणीय दिनेशजी हनुवते साहेब यांचं स्वागत करावं. पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. भारतीय बौद्ध महासभा तालुका कमिटी तिरोडा. विभागीय अध्यक्ष नागपूर यांचं स्वागत. तालुका महिला विंगचे सर्व पदाधिकारी यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन आदरणीय विभागीय अध्यक्ष नागपूर विजयजी बनसोड यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते अशी मी त्यांना विनंती करतो. तालुका महिला विंग तिरोडा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं. जेणेकरून साहेबांचं स्वागत आपल्याला करता येईल. फोटो सेशनसाठी थोडंसं बरं होईल. आदरणीय अविनाशजी जयस्वाल साहेब आणि त्यांचे संपूर्ण सदस्यगण, मंचावरून खाली व्हावं जेणेकरून स्वागत समारोहाच्या कार्यक्रमाला आपल्याला सुचारू रूपाने पार पाडता येईल. यानंतर राजरत्न आंबेडकर साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमचे तालुका सदस्य पवन वासनिक आणि तालुका सदस्य जितेंद्र चव्हाण यांना इत्यादी साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. नावाचे अनाउन्समेंट झाल्याशिवाय कोणी येऊ नये. खाली उतरा. महिला संघटिका अलका कोटांगडे, तालुका महिला विंग अध्यक्ष प्रीती रामटेके मॅडम, महिला विंग सचिव ज्योती सावंतकर यांना विनंती आहे की त्यांनी तयार असं सहकार्य करा जेणेकरून हा कार्यक्रम सुचारू रूपाने पार पाडता येईल. सर्वांकडून या सहकार्याची अपेक्षा. धन्यवाद. हा कार्यक्रम आपला आहे आणि त्यामुळे सहकार्य करावं. यानंतर तालुका महिला विंगच्या उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुप्रिया वासनिक, महिला विंगच्या कोषाध्यक्ष अनिल लेंडे आणि सपना खोब्रागडे मॅडम यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी राजरत्न साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. त्यानंतर ज्यांच्या नावाची उद्घोषणा होते आहे त्यांनी कृपया तयार असावं. यानंतर तयार असावं कवडेवाला विंग आणि आदरणीय आझीज सुपारी, तालुका सदस्य राष्ट्रपाल गजबिये, ॲडव्होकेट नरेश शिंदे, सुगडी डकरामचे
जितेंद्र जांभुडके, तालुका सदस्य शैलेंद्र कोचे, तालुका सदस्य निशांत बनसोड यांनी सुद्धा तयार असावं आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब यांचं स्वागत करण्यासाठी. ज्यांच्या नावाची उद्घोषणा होते त्यांना विनंती आहे की कृपया आपण तयार असावं. स्वागताच्या संकलेमध्ये पुढील व्यक्ती महिला विंगचे सदस्य माधुरी चंद्रपुरके मॅडम, सदस्य पौर्णिमा नंदागौडीजी, अंजली चव्हाण मॅडम, अर्चना कोटांगले, सरिता चव्हाण, प्रीती लेंडे, अंजू चव्हाण, स्वाती बोरकर, प्रीती शहारे, जिजा वासनिक आणि प्रियंका गेडाम यांना की आपण सर्वांनी इथे यावं आणि राजरत्न आंबेडकर साहेब यांचं स्वागत करावं. त्यानंतर तयार असावं भारतीय बौद्ध महासभा ग्राम कमिटी धात्रीचे अध्यक्ष उमेशजी बागडे व त्यांचे पदाधिकारी, महिला अध्यक्ष छाया कोबरागडे आणि त्यांचे पदाधिकारी. भारतीय बौद्ध महासभे थोडं सहकार्य करा साहेब. राजरत्न साहेब जेव्हा नागपूरवरून निघाले त्यांना ठिकठिकाणी अडविण्यात आलं. त्यांचे सर्व पदाधिकारी यांना विनंती आहे की त्यांनी राजरत्न साहेब यांचं स्वागत करावं. महाप्रज्ञा बौद्ध विहार समिती तिरोडा पदाधिकारी अध्यक्ष दिनेशजी कोटांगले व त्यांचे पदाधिकारी यांना सुद्धा विनंती आहे की त्यानंतर स्वागत करावं, यासाठी तयार असावं. त्यानंतर आपल्या कार्यक्रमाला मार्गदर्शक असणारे प्रमुख पाहुणे धम्म अतिथी माजी आमदार माननीय दिलीपजी बनसोड यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करीत आहे. त्या भारतीय बौद्ध महासभेचे सर्व तालुक्याचे पदाधिकारी यांना की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन माजी आमदार दिलीप भाऊजी बनसोड यांचं स्वागत करावं. विनंती आहे की त्यांनी माननीय राजरत्न साहेबांचं स्वागत करावं. पंचायत समितीचे उपसभापती उपराज भाऊ जमईवार व त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी माननीय राजरत्न साहेबांचे स्वागत करावं. स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाची इथे सांगता होत आहे. यानंतर पुढील सूत्रसंचालनासाठी मी आदरणीय अरविंदजी उके सरांना पाचारण करीत आहे. मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यगण यांचं स्वागत जे आहे तालुका पदाधिकारी जे आहेत ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. मी कुणाची नावं न घेता ह्या कार्यक्रमाला आटोपत घेत सर्वांना विनंती आहे की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन मंचावर उपस्थित मान्यवरांचं स्वागत करावं. आणि ह्यानंतर कार्यक्रमाच्या पुढच्या रूपरेखेला आपण वळत आहोत आणि तो म्हणजे ह्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक. आणि ह्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक, ह्या कार्यक्रमाचा उद्देश काय हे आपल्या शब्दामधून मांडण्यासाठी ह्या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आणि भारतीय बौद्ध महासभेचे तालुका कमिटीचे अध्यक्ष आदरणीय देवानंदजी शहारे साहेब, पत्रकार, तालुका अध्यक्ष यांना विनंती आहे की आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपल्या शब्दामध्ये मांडावं. आदरणीय देवानंदजी शहारे साहेब. कृपया शांतता बाळगावी. सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. मंचावर उपस्थित द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय राजरत्न आंबेडकर साहेब, महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष दिनेशजी हनुवंते साहेब, विभागीय अध्यक्ष नागपूर आदरणीय विजयजी बनसोड साहेब, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय महेंद्रजी मेश्राम साहेब, तसेच उपस्थित सर्व माझ्या प्रिय गावागावातून आलेल्या, शहरातून आलेल्या, नगरातून आलेल्या, जिल्ह्यातून आलेल्या आणि जिल्ह्याबाहेरून आलेल्या सर्व माझ्या प्रिय धम्म उपासक व धम्म भगिनींनो,
आज आपण इथे राजरत्न आंबेडकर साहेबांना ऐकण्यासाठी आलेलो आहात, त्यामुळे मी माझ्या प्रस्तावित इथे पूर्णपणे मांडू शकणार नाही. त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. विलंब झाल्यामुळे मला खूप काही सांगायचं होतं, बोलायचं होतं, पण मी इथेच माझ्या प्रस्तावित आटोपता घेतो. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय. कार्यक्रमाचे मुख्य जे पाहुणे आलेले आहेत आपले विभागीय अध्यक्ष आदरणीय विजय बनसोड साहेब यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा या संदर्भात आपले विचार ह्या ठिकाणी मांडावेत. परिस्थिती ही वेळ खूप झाल्यामुळे थोडी गंभीर होत आहे हे आम्हाला माहीत आहे आणि त्यासोबतच आपण राजरत्न आंबेडकर साहेब यांचा जीवन परिचय आणि त्यांचं कार्य याविषयी सुद्धा आपल्या शब्दांमध्ये हे विचार मांडावेत आणि मार्गदर्शन सुद्धा करावं. आदरणीय विजयजी बनसोड साहेब विभागीय अध्यक्ष. शिलाचे सूरज उडाले आणि वा भीमामुळे आम्हा बुद्ध मिळाले, त्या तथागत बुद्धाला माझं पहिलं वंदन. नमो बुद्धाय. हजारो वर्षापासून अज्ञानाच्या अंधारात तात्पडत पडलेल्या आणि गावकोसाबाहेर पशुतुल्य जीवन जगणाऱ्या माणसांना मानवी मूल्यांचा प्रकाश देऊन, इको असेल तर कमी करा, 3 मिनिटात बोलणार आहोत. 3 मिनिट फक्त परीक्षेने. हजारो वर्षापासून ज्यांनी आपणाला अच्छा आवाज येत नाही म्हणतात सिस्टम मध्ये कोण ज्यांनी आम्हाला सन्मानाचे जीवन जगायला मानवी मूल्यांचा प्रकाश दिला, ती जागतिक कीर्तीचे महान तत्ववेत्ते महामानव बोधिसत्व डॉक्टर भीमरावजी आंबेडकर यांनाही मी वंदन करतो. मित्रांनो, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शब्दाकडे लक्ष ठेवा. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. सर्वांनी शांतता ठेवा. 1 मिनिट झाला माझा, 2 मिनिटं राहिले आहेत फक्त, मग साहेब बोलणार आहेत. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही बाबासाहेबांनी स्थापन केलेली धार्मिक संघटना. या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजरत्न अशोकराव आंबेडकर आहेत. आणि म्हणून आजच्या दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा गोंदिया आणि तालुका तिरोडाच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या आजच्या धम्म परिषदेचे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक आदरणीय राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब, सोबतीला राज्याहून आलेले राज्याचे अध्यक्ष दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा आमचे दिनेशजी हनुमंते साहेब, या जिल्ह्याचे अध्यक्ष, या कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र मेश्राम, या तालुक्याचे अध्यक्ष देवानंद सारे आणि सर्व पदाधिकारी आणि या मंचावर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी यांना माझा मानाचा सप्रेम जय भीम. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया 4 मे 1955 बाबासाहेबांनी रजिस्टर्ड करून 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. म्हणजे संस्था त्यांनी आधी तयार केली. या संस्थेने बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा आणि त्यासोबत 9 उद्दिष्ट आहेत, म्हणजे एकूण 10 उद्दिष्ट. या 10 उद्दिष्टावर या संस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांनी खऱ्या अर्थाने काम करून समाजापर्यंत ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया पोहोचावी या दृष्टीने हे काम सुरू झालं. पण 14 ऑक्टोबर 1956 साली तर आवाज येईल. शेवटचा 1 मिनिट लक्षात घ्या, समजलं पाहिजे सर. साहेब काल दिल्लीला होते सुप्रीम कोर्टात. या गोंदियाच्या तिरोड्याच्या धम्म परिषदेसाठी रात्रभर रेल्वेचा प्रवास करून आवाज इंडियाला नागपूरला इंटरव्ह्यू देऊन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही जेवण सुद्धा बाजूला सोडलो, पण तुमच्यापर्यंत आलो. म्हणून एवढी मोठी धम्म परिषद होत आहे नव्याने बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने. थोडं 1 मिनिटात माझं समजून घ्या, मग साहेब तुम्हाला पूर्ण समजून द्या. 2015 पर्यंत दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ज्यांनी काम केलं त्यांनी या 10 उद्दिष्टावर काम केलं नाही.
15 एप्रिल 2015 नंतर साहेबांच्या हातात जशी ही संस्था आली तशी संस्थेची 10 उद्दिष्ट जे तुम्हाला आता वाचून दाखवताना वेळ नाही, तर पहिलं उद्दिष्ट बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे, दुसरा उद्दिष्ट होता बुद्ध विहार आणि संस्कार केंद्राची निर्मिती करणे, तिसरा उद्दिष्ट होता की शाळा कॉलेज आणि प्रशिक्षण संस्था धम्माची शाळा, धम्माचे कॉलेज आणि धम्माच्या प्रशिक्षण संस्था स्थापन करणे आणि अनाथालये, दवाखाने बुद्धिस्ट सोसायटीची ओपन करणे ही उद्दिष्ट होती. ही उद्दिष्ट खऱ्या अर्थाने गाठण्यासाठी आता तरुण धडाडीचे ज्यांनी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांसारखा कुटुंबाकडे थोडा त्याग करून दुर्लक्ष करून संपूर्ण देश नव्हे देशाच्या बाहेर जाऊन बुद्धिस्ट सोसायटीचे काम करीत आहे. आणि म्हणून वय त्यांची किती आहे ते फार बरोबर जसा सूर्य 12 वाजता मधात येते जसं तडपते तशी ती वय आहे. विशिष्ट वयात मनसे काहीतरी करून दाखवतात, तशी करण्याची जिद्द बाळगून आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्ध धम्माच्या परिषदेला जाऊन मागे 1 महिना त्यांनी चिवर धारण करून खऱ्या अर्थाने लोकांमध्ये बुद्ध धम्माची चळवळ निर्माण व्हावी आणि त्यांच्यापर्यंत प्रसार व्हावा या दृष्टीने केलेला आहे. आणि म्हणून शेवटच्या ओळीत मी बाबासाहेबांबद्दल असं मी सांगेल की ना होता ये मसीहा बाबासाहेब, ना होता ये मसीहा तो ये खुशी का सिलसिला नहीं होता, बेरंग होती जमीन आसमां का रंग नीला नहीं होता, ये भारत तो कब का कंगाल होता यारो, अगर मेरे भीम जैसा हीरा यहाँ पैदा. अगदी त्या भीमाच्या पावलावर पाऊल टाकीत बाबासाहेबांच्या शेवटच्या मुलाचं नाव राजरत्न होतं, तसं बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकत राजरत्न आंबेडकर साहेब या देशात बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं काम करत आहेत. ते आपल्यासमोर आता मार्गदर्शन करणार आहेत, म्हणून त्यांना सर्वांनी चांगल्या प्रकारे ऐकून घ्यावं आणि ते सांगतात त्याप्रमाणे काम करावं अशी सदिच्छा बाळगतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. धन्यवाद सर. आपण अतिशय मोजक्या शब्दांमध्ये आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केले, कारण की ही वेळ जी आहे आमचे जे मुख्य मार्गदर्शक यामध्ये आहेत, पण त्यांनी असं म्हटलं की हा वेळ जो आहे राजरत्न आंबेडकर साहेबांना द्यायचा आहे, त्यामुळे सर्वांचे जे भाषणं आहेत किंवा मार्गदर्शन आहे ते आपण थांबवत पुढच्याकडे जात आहोत. तर सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू म्हणजे राजरत्न आंबेडकर साहेब, तर भारतीय बौद्ध महासभा 4 मे 1955 गठीत करण्यात आली आणि याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. तुम्हाला माहित असेल की आंतरराष्ट्रीय बौद्ध संघटना द वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टचे ते सदस्य आहेत आणि 23 सप्टेंबर 2015ला नागपूर येथील इंदोरा बुद्ध विहारामध्ये भदंत आर्य नागार्जुन सुरेश ससाई यांच्याद्वारे त्यांनी श्रामणेरची शिक्षा घेतलेली होती आणि त्यांचं ब्रीद वाक्य आहे, बौद्ध राहा, नवबौद्ध राहू नका आणि दलित राहू नका. हे जे वाक्य आहे, दलित राहू नका, नवबौद्ध राहू नका, तर ब्रीद वाक्य आहे, बौद्ध राहा. आपल्याला बौद्ध बनायचं आहे. बौद्ध धर्म हा अंगीकारण्याचा धर्म आहे, नव्हे की पूजा अर्चनाचा. आणि म्हणून हा जो बौद्ध धर्म आहे हा आचरणामध्ये दिसायला पाहिजे, नव्हे तर तो आपल्या आचरणातून दुसऱ्यांना वागणूक जी आहे ती बौद्ध धर्म कसा आहे हे आपल्या आचरणातून दिसायला पाहिजे. आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे जे कर्तव्य आहे ते आपल्याला घराघरापर्यंत पोहोचायचे, ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोहोचायचं. जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामधून पूर्ण भारतामध्ये. बाबासाहेबांनी जे पाहिलेलं स्वप्न होतं की भारत मी बौद्धमय करेन, त्यांचाच आवडता मुलगा म्हणजे राजरत्न. तुम्हाला माहित असेल की ज्यावेळेस गोलमेज परिषदेला बाबासाहेबांना जायचं होतं त्यावेळेस राजरत्नची तब्येत अतिशय गंभीर झालेली होती आणि त्या राजरत्नची तब्येतीला सोडून बाबासाहेब गोलमेज परिषदेला गेले आणि त्यानंतर राजरत्न ह्या मुलांचा त्यामध्येच अंत झाला. आणि त्यावेळेस ती स्थिती अशी होती की रमाईकडे त्यांना अंत्यविधी करायला सुद्धा काही कपडे नव्हते. रमाईने आपला पदर फाडला आणि त्या पदरामध्ये राजरत्नला अंत्यविधी केला. ही गंभीर आणि अतिशय हलाखीची परिस्थिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भोगलेली आहे. आणि त्यांचा तो आवडता मुलगा आणि त्या मुलाचं नाव राजरत्न आणि ते राजरत्न तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये आज उपस्थित आहेत. आणि म्हणून हा मांगल्याचा क्षण आहे आणि त्यांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचावे, त्यांचे कार्य तुमच्यापर्यंत पोहोचावे. बुद्धांचे कार्य जे असतील, बुद्ध हा जो
हा जो एक शब्द आहे आंतरराष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचा आहे आणि म्हणून त्यांचे कार्य समजण्यासाठी मी आमंत्रित करीत आहे असा एक व्यक्ती की ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर भारतालाच नव्हे तर इतर देशामध्ये सुद्धा बँकॉक आणि थायलंड मधील द वर्ल्ड फेलोशिप ऑफ द बुद्धिस्ट या जागतिक बौद्ध संघटनेचे ते सचिव सुद्धा आहेत आणि म्हणून त्यांचं कार्य निव्वळ केवळ महाराष्ट्रापुरतं नाही भारतापुरतं नाही तर जगातील इतर देशामध्ये सुद्धा कार्य आहे आणि अशा एका महान व्यक्तीला मी या ठिकाणी आमंत्रित करीत आहे की त्यांनी आपल्या उद्घोषणातून आपल्या मार्गदर्शनातून ह्या सर्व चळवळीची माहिती आणि इतिवृत्त तद्वतच येणाऱ्या पिढीसाठी असणारे आव्हान भारतातील बौद्ध धर्माची दिशा आणि दशा कशी आहे आणि पुढे आपली कर्तव्य काय आहे ह्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करावं. सर्वांना विनंती राहील की सहकार्य करा. आपल्या सहकार्याशिवाय राजरत्न आंबेडकर साहेब काही बोलू शकणार नाही. आज जसे आपण सायलेंट आहात अशीच भूमिका घ्या. आमंत्रित करतो भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब. विश्ववंदन. आवाज येतोय सगळ्यांना मागे? येतोय ना? हॅलो. विश्ववंदनीय तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या महापुरुषांनी महानायकांनी आमच्या हक्काची अधिकाराची लढाई लढली त्या सर्व महापुरुषांना महानायकांना मी त्रिवार वंदन करतो. मंचावर उपस्थित द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिनेश हनुमंतेजी, आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जे लाभलेले आहेत द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष माननीय महेंद्र मेश्रामजी, या मंचावर उपस्थित बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे विभागीय अध्यक्ष विजय बनसोडजी, तालुका अध्यक्ष तिरोडा देवेंद्र सहारेजी, तालुका सचिव राज विलास बोरकरजी, सर्व उपस्थित धम्म अतिथीगण, या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली ते तालुका कमिटी तिरोडा भारतीय बौद्ध महासभेचे सर्वच पदाधिकारीगण, धम्म परिषद व्यवस्था टीम आणि इथं उपस्थित असणाऱ्या आमच्या नागपूर विभागीय सदस्य चंद्रशेखर चव्हाणजी, प्रफुल्ल बालेराव, कामिनी गणवीर, प्रज्ञा बनसोडजी आणि आजच्या या धम्म मेळाव्याला धम्म परिषदेला उपस्थित सर्व माझ्या मातांना, बंधूंना आणि भगिनींना राजरत्न आंबेडकरचा मानाचा जय भीम. आज आपण या ठिकाणी धम्म परिषदेसाठी सगळे उपस्थित आहात. खरं बघायला गेलं तर महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात सर्वाधिक या धम्म परिषदा या देशभरामध्ये होत असतात. एवढ्या मोठ्या संख्येने भारतामध्ये बुद्ध धम्माच्या या परिषदा होत आहेत, बुद्ध मेळावे होत आहेत. आपण बघतोय फेसबुकवर, युट्यूबवर, टीव्ही चॅनल्सवर लाख लाख लोक एका एका धम्म परिषदेला उपस्थित असतात. आजही मोठ्या संख्येने धम्म परिषद ही बघण्यासाठी, ऐकण्यासाठी हजारो लोक उपस्थित आहेत. पण मला सांगा, या धम्म परिषदेचे आउटपुट काय आहे? एवढ्या मोठ्या मोठ्या संख्येने आपण धम्म परिषदा भरवतो, काय खरंच तो धम्म आपल्यामध्ये रुजलाय? या धम्म परिषदा लाख लाख लोक एकत्रित येत आहेत, पण विचार काय घेऊन जात आहेत? काहीच नाही. धम्म परिषदा मूळ या एंटरटेनमेंटसाठी आणि मनोरंजनासाठी झालेल्या आहेत असं मला वाटतंय. आणि म्हणून कुठेतरी आपण आपलं आचरण हे आता थांबवलं पाहिजे. धम्म परिषदेच्या नावाखाली आपण अक्षरशः राजकीय मेळावे भरवत चाललेलो आहोत. अक्षरशः राजकीय मेळावे. तुम्हालाही माहिती नसेल, 1-1 लाख लोक जमा केले जातात आणि मंचावर कोणत्या ना कोणत्या पक्षाचा माणूस बोलवला जातो आणि त्याला दाखवलं जातं की बघ, एवढी डोकी माझ्या समोर आहेत, एवढी लोक माझ्या समोर आहेत, एवढी लोक, यांचं काय देतो सांग. म्हणजे खाली जमलेला वर्ग हा धम्म परिषदेसाठी आलेला असतो, हा बाबासाहेबांसाठी आलेला असतो, हा बुद्धासाठी आलेला असतो, पण मंचावर बसलेले नेते आमचा कधी लिलाव करतात आम्हालाही कळत नाही. आज अशा पद्धतीने संपूर्ण देशभर
या धम्मामध्ये घुसपेट सुरू आहे. नेते तर नेते, आता अभिनेते पण सोडत चाललेले आहेत. अभिनेतेही एकीकडे बुद्धाचं नावाचं चिवर घ्यायचं, बुद्धाच्या मूर्त्या वाटायच्या आणि दुसरीकडे रामाचा वेश करून रामनवमीलाही साजरा जायचं. अशा पद्धतीने आज या धम्माचं अक्षरशः याच्यामध्ये घुसपेट सुरू झालेली आहे. आम्हाला कुठेतरी शहाणं झालं पाहिजे. ज्या हेतूने बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दिला, काय तो हेतू आज तुम्हाला दिसतोय. 66 वर्ष झाली आम्ही बौद्ध होऊन, 66 वर्ष झाली. या 66 वर्षात आजचीच परिस्थिती बघा. आम्हाला अटल बिहारी नावाच्या माणसाच्या सभागृहात सभा घ्यावं लागतंय 66 वर्षात. बघितलं काय सभागृहाचं नाव काय, तर अटल बिहारी वाजपेयी सभागृह. म्हणजे ही अक्षरशः बौद्धांना चपराक आहे. 66 वर्ष झाली तरी आम्ही आमचं एक सभागृह बांधू शकलेलो नाही. एक सभागृह आम्हाला रस्त्यावर सभा घ्याव्या लागताय. आम्हाला अक्षरशः आमच्या स्ट्रॅटेजीज, आमच्या पॉलिसीज रस्त्यावर डिस्क्लोज कराव्या लागतात. कधी ऐकलंय का RSSच्या कॅम्प मध्ये काय चालतं? त्यांच्याकडे किती बंदुका आहेत, किती तोफ दारू गोळा आहे, किती खंजर आहेत, कधी तुम्हाला माहित आहे? आतमध्ये काय ट्रेनिंग जाते, काय ट्रेनिंग दिली जाते, कुणालाही माहिती नाही. का? कारण त्यांची सगळी बैठका बंद खोल्यात होतात. आमच्या सगळ्या बैठका रस्त्यावर होतात. आम्ही काय ठरवत नाही त्याच्या आधी काउंटर तयार असतो. आम्ही क्रांतीला सुरुवातही केलेली नसते, प्रतिक्रांती आधीच उभी झालेली असते. आणि म्हणून आता कुठेतरी आम्हाला शहाणं झालं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ज्या अर्थानं हा धम्म दिला, तो अर्थ मला भारतात आमची लोक फॉलो करताना दिसत नाही. त्यांना थोडीशी हवा सोडा. आंबेडकरांनी आम्हाला धम्म का दिला, हा हेतू, कॉज आम्ही विसरून गेलेलो आहोत. आम्ही अक्षरशः विसरून चाललेलो आहोत की बाबासाहेबांनी आम्हाला धम्म का दिला. बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑक्टोबर 1956 ला आपल्या भाषणात सांगितलं की आता घरातल्या घरात बस झालं, भारतातल्या भारतात आता बस झालं, आता भारताच्या बाहेर जाऊन दाखवा. आज आमची लोक भारताच्या बाहेर जात आहेत. कशासाठी? मूर्त्या आणायसाठी. आम्हाला थायलंडची मूर्ती द्या, आम्हाला श्रीलंकेची मूर्ती द्या. बाबासाहेब म्हणाले आपली सामाजिक आर्थिक न्यायाची लढाई भारताच्या बाहेर जाऊन लढा. आम्ही भारताच्या बाहेर गेलो, पण कशासाठी? मूर्त्या आणण्यासाठी. म्हणजे बाबासाहेबांनी ज्या हेतूने आम्हाला बौद्ध केलं, तो हेतू आम्ही साफ विसरत चाललेलो आहोत. आणि हा हेतू जर आम्ही आमच्या पुढच्या पिढीला सांगितला नाही तर कदाचित ते तुम्हाला बौद्धही झालेले दिसणार नाही. म्हणून आम्ही बौद्ध का झालो, आज या धम्म परिषदेतून मी हा मुद्दा तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करतो की बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध का केलं. बाबासाहेबांना धर्मांतरच करायचं असतं तर शीख धर्म बाबासाहेबांना आमंत्रण करत होता की बाबासाहेब तुम्ही शीख व्हा, तुम्हाला सोनं हवं तेवढं देतो, तुम्हाला जमीन देतो, तुम्हाला कॉलेज देतो, तुम्हाला पैसे देतो, काय हवं ते सांगा, तुम्हाला सगळं देतो. बाबासाहेबांनी तरीही शीख धर्म स्वीकारला नाही. बाबासाहेबांनी आम्हाला बौद्धच का केलं, बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्मच का स्वीकारला, याच्यावर थोडी पाहणी करण्यासाठी बाबासाहेबांच्या जीवनाची सुरुवात जिथून झाली, सामाजिक जीवनाला आपण तिथून सुरुवात करूया. 1917 ला बाबासाहेब आंबेडकर भारतात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या सामाजिक जीवनात प्रवेश केला. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातला पहिला लढा म्हणजे साऊथ ब्युरो कमिटीला दिलेलं बाबासाहेबांचं स्पष्टीकरण, मुलाखत. या देशामध्ये ज्यावेळेस ब्रिटिशरांचं राज्य होतं त्यावेळेस दर 10 वर्षाने त्यांचा जो संविधान आहे, त्यावेळेस त्यांच्या संविधानाचं नाव होतं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट. हा त्यांचं संविधान असायचा. आणि या संविधानात दर 10 वर्षाने याच्यात बदल केले जायचे आणि टप्प्याटप्प्याने लोकांना अधिकार दिले जायचे. 1920 साली
या देशामध्ये याच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट मध्ये बदल करण्यासाठी 1917, 18, 19 या वर्षामध्ये साऊथ ब्युरो कमिटी भारतात पाठवण्यात आली. या साऊथ ब्युरो कमिटीचं काम होतं की भारताच्या लोकांची पाहणी करणं आणि या देशामध्ये येणाऱ्या इलेक्शन्स मध्ये कुणाला मतांचा अधिकार दिला पाहिजे याची चाचपणी करणं. ही कमिटी भारतात आली. भारतात आल्यानंतर सर्वात आधी याचं स्वागत साऊथ ब्युरो कमिटी, सायमन कमिशन. आवाज येतोय माझा शेवटपर्यंत? ओके. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सायमन गो बॅकचा नारा आपण सगळ्यांनी ऐकला असेल, वाचला असेल. सायमन चले जा. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या लेखणीमध्ये, त्यांच्या रायटिंग अँड स्पीचेस मध्ये लिहितात की सगळ्यात आधी स्वागताला गांधी उपस्थित होता. ज्या सायमन गो बॅकचा नारा या देशात देण्यात आला त्या सायमनचं स्वागत आधी गांधींनी केलं आणि गांधीने त्या सायमनला विचारलं की तुम्ही या देशामध्ये जे आलात ते काय करण्यासाठी आलात आणि काय अधिकार देण्यासाठी आलात. सायमनने गांधींना सांगितलं की आम्ही या देशामध्ये येणाऱ्या इलेक्शन्स मध्ये कुणाला मतांचा अधिकार द्यायचा त्याची चाचपणी करण्यासाठी आलो. गांधींनी सांगितलं ठीक आहे, तुमचं स्वागत आहे, पण आमच्या धर्मात इंटरफेअर करायचं नाही, आमच्या धर्मामध्ये ढवळाढवळ करायची नाही. सायमन म्हणाला आम्हाला तुमच्या धर्माशी काही घेणं देणं नाही, आम्ही तर लोकांना मतांचा अधिकार देण्यासाठी आलो. गांधीने सांगितलं ठीक आहे, मतांचा अधिकार जर द्यायचा असेल तर 3च वर्गांना मिळाला पाहिजे. पहिला वर्ग जो शिकलेला आहे, जो सुशिक्षित आहे, जो कमीत कमी 8वी पास झाल्याचा पुरावा दाखवू शकतो, अशाच लोकांना मतांचा अधिकार मिळाला पाहिजे. दुसरा वर्ग जो टॅक्स भरतो, टॅक्स पेअर आहे, जो इन्कम टॅक्स भरतो, प्रॉपर्टी टॅक्स भरतो, अशाच लोकांना मतांचा अधिकार दिला पाहिजे. आणि तिसरा वर्ग जे राजे आहेत, महाराजे आहेत, त्यांनाच हा मतांचा अधिकार मिळाला पाहिजे. सायमन म्हणला ठीक आहे, याच लोकांना आम्ही मतांचा अधिकार देऊ. आणि मग ही भेट झाल्यानंतर, गांधी सायमनची ही भेट झाल्यानंतर बाबासाहेबांच्या लक्षात आलं की गांधी हा सायमनला भेटून अशा पद्धतीची मागणी याने केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर सायमनला भेटायला गेले आणि सायमनला भेटून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की गांधींच्या मागणीनुसार जर तुम्ही या देशामध्ये मतांचा अधिकार लागू करणार असाल तर आम्हाला कुणालाच मतांचा अधिकार मिळणार नाही, आम्हाला कुणालाच मिळणार नाही. सायमनने विचारलं कसा मिळणार नाही, आम्हाला जरा समजून सांगा. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं या देशामध्ये शिक्षण प्राप्त करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांचा आहे, फक्त ब्राह्मणांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. जर फक्त ब्राह्मणांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे तर 8वी पास झाल्याचा पुरावा आमच्याकडे कुठून येणार? या देशामध्ये मनूच्या कायद्यानुसार पैसा कमवण्याचा अधिकार, जमीन विकत घेण्याचा अधिकार हा केवळ वैश्य समाजाचा आहे. जर केवळ वैश्यांनाच तो अधिकार आहे तर पैसे कमवण्याचा जर आमच्याकडे अधिकारच नसेल तर इन्कम टॅक्सची पावती आमच्याकडे कुठून येईल? आमच्याकडे प्रॉपर्टी टॅक्स भरल्याची पावती कुठून येईल? आणि या देशामध्ये मनूच्या कायद्यानुसार शस्त्र ठेवण्याचा अधिकार फक्त क्षत्रियांचा आहे. जर आमच्याकडे शस्त्रच नसतील तर आम्ही राजे महाराजे कसे होऊ? त्यामुळे या तिन्ही वर्गामध्ये आमची लोक बसत नाही. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही मतांचा अधिकार या देशात द्याल तर आम्हाला कुणालाही मतांचा अधिकार मिळणार नाही. सायमन म्हणाला मग आम्हाला जर या देशातल्या सगळ्यांना मतांचा अधिकार द्यायचा असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? बाबासाहेबांनी सांगितलं तुम्हाला जर या देशात सर्वांना मतांचा अधिकार द्यायचा आहे तर एक अटीवर तुम्ही या सगळ्यांना मतांचा अधिकार देऊ शकता आणि तो म्हणजे वयाच्या आधारावर तुम्ही मतांचा अधिकार लागू करा. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं हे म्हणणं सायमनने त्यावेळेस कबूल केलं आणि 21 वर्षाच्या प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक पुरुषाला मतांचा अधिकार लागू झाला. आजही हा अधिकार या देशातल्या लोकांना मिळतो. हा केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे या देशातल्या लोकांना मतांचा अधिकार, हा अधिकार सायमनने दिला. सायमन भारतीय आहे का? भारताच्या बाहेरचा आहे. भारतीय कोण आहे? गांधी. हा अधिकार प्राप्त झाल्यानंतर टिळक नावाच्या एका ब्राह्मणाने तिथे एक सभा घेतली आणि सभा घेऊन काय सांगितलं माहित आहे? तेली, तंबोली आणि कुलभटांना संसदेत जाऊन काय नांगर हाकायचं? यांना कशाला हवा मतांचा अधिकार? सायमन मतांचा अधिकार देतोय. गांधी आणि टिळक काय म्हणतोय? यांना कशाला हवा मतांचा अधिकार? यांना नाही दिला पाहिजे. हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय? तुम्हाला म्हणणं असेल याचा आणि धम्माचा काय संबंध?
मी तुम्हा लोकांना बॅक ऑफ द माइंड हे ठेवण्यासाठी सांगतोय की परदेशातून आलेली लोक या देशातल्या शूद्र अतिशूद्रांना अधिकार देऊ करतायत, पण देशात असलेली ब्राह्मणी व्यवस्था शूद्र अतिशूद्रांना अधिकार देऊ देत नाही. हा पहिला प्रसंग झाल्यानंतर दुसरा प्रसंग बाबासाहेबांच्या जीवनातला. 1923 साली बोले कमिशन नावाच्या या ब्रिटिश कमिटीने ब्रिटिशरांच्या हद्दीतले आणि त्यांच्या पैशावर ज्याची देखरेख केली जाते ते सगळे पाणवठे, तळे, विहिरी सर्वांसाठी खुल्या केल्या. सर्वांसाठी, ब्राह्मणांसाठीही आणि शूद्रासाठीही. हा ठराव पास झाला, कायदा लागू झाला. पण हा कायदा लागू झाल्यानंतरही कोणीही सार्वजनिक तळ्यावर जाऊन पाण्याला हात लावायला तयार नाही. बाबासाहेबांनी बघितलं की माणसासारखी माणसं त्यांना अधिकार असूनही ते अधिकाराचं अंमलबजावणी करत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी महार ॲज अ सत्याग्रह या पुस्तकामध्ये, बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये बाबासाहेब म्हणतात की जे अस्पृश्य त्या तळ्याला हात लावायला तयार नाही, विशेष म्हणजे त्याच अस्पृश्यांचे जनावर मात्र बिनधास्त जाऊन त्या तळ्याचं पाणी पित होते. म्हणजे तुमच्यावर जनावर, तुमच्या जनावरांमध्ये ती भीती नव्हती, ती भीती माणसांमध्ये होती. बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं? 1923, 24, 25, 26 आणि 27च्या मार्च महिन्यापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी अशा छोट्या छोट्या बैठका घेतल्या, लोकांमध्ये जागृती निर्माण केली आणि 20 मार्च 1927 ला हजारो लोकांना घेऊन बाबासाहेब आंबेडकर महाडच्या चौदार तळ्यावर पोहोचले. आजही आम्हाला काय सांगितलं जातं? बाबासाहेब आंबेडकरांचं महाडच्या चौदार तळ्याचं आंदोलन हे कशासाठी आहे? पाण्यासाठी. आणि तेच बाबासाहेब ज्यांनी हे आंदोलन केलं, बाबासाहेब स्वतः म्हणतात माझं आंदोलन पाण्यासाठी नाही. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन पाण्याचं आंदोलन समजतो आणि ज्यांनी हे आंदोलन केलं ते स्वतः म्हणतात माझं आंदोलन पाण्यासाठी नाही. मग नक्की हे आंदोलन कशासाठी आहे? बाबासाहेब आंबेडकर हे तुम्हाला तिकडे नेऊन पाणी पाजण्यासाठी तिथे घेऊन आले नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याचं आंदोलन केलं नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी मेलेल्या समाजाला जिवंत करण्याचं आंदोलन केलं. आणि तिकडे बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा दिली, जागृतीचा अग्नी कायम तेवत ठेवा. जी जागृती आज तुमच्यात निर्माण झाली आहे की आम्ही पण माणसं आहोत, आम्हालाही अधिकार आहे आणि म्हणून ही जागृती कायम तेवत ठेवा. बोले कमिशन, ब्रिटिश हद्दीतलं बोले कमिशन, देशाच्या बाहेरची लोक आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार देत आहेत. देशातली लोक हे आंदोलन झाल्यानंतर त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली. सवर्णांनी याचिका दाखल केली आणि 25 डिसेंबर 1927 ला या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून बाबासाहेब आंबेडकर पुन्हा त्या महाडच्या चौदार तळ्यावर पोहोचले. या महाडच्या चौदार तळ्यावर पोहोचण्याआधी बाबासाहेब ज्या गेस्ट हाऊसला थांबले, त्या गेस्ट हाऊस मध्ये इंग्रज पोलीस ऑफिसरने बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली आणि बाबासाहेबांना सांगितलं की बाबासाहेब, आम्ही तुमच्या अधिकाराच्या विरोधात नाही, आम्ही तुमच्या आंदोलनाच्या विरोधात नाही, हा अधिकार पण तर आम्हीच तुम्हाला दिला. पण या ठिकाणी या इकडच्या सवर्णांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे की हे जे तळ आहे, महाडचं तळ आहे, ते आमच्या पैशाचं आहे, आमची मालमत्ता आहे, म्हणून तुम्हा लोकांना तिथे येण्यापासून बंदी आणावी. हा जो खटला आहे हा कोर्टात गेलेला आहे आणि म्हणून तुम्हाला मी विनंती करण्यासाठी आलेलो आहोत की तुम्ही तळ्यावर जाऊ नका. तुम्ही जर तळ्यावर गेलात तर आम्हाला तुम्हाला अटक करावी लागेल, तुमच्या सगळ्या लोकांना अटक करावी लागेल. म्हणजे परदेशातली लोक या देशातल्या लोकांना अधिकार देत आहेत. या देशातले सवर्ण याच देशातल्या त्यांच्याच भावंडांना अधिकार देऊ देत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखलं की कशामुळे आम्हाला या पाण्यावर जाण्याची बंदी आहे, कोणत्या ग्रंथामुळे. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्याला जाण्याऐवजी ज्या ग्रंथानुसार आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार नाकारण्यात आला त्या ग्रंथाची
मनुस्मृतीची होळी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी केली. हा दुसरा प्रसंग हा तुम्हाला सिद्ध करण्यासाठी की भारताच्या बाहेरची लोक या देशातल्या शूद्र अतिशूद्रांना अधिकार देऊ इच्छितात, पण या देशातली ब्राह्मणी व्यवस्था याच देशातल्या लोकांना अधिकार देऊ देत नाही. हा दुसरा प्रसंग. तिसरा प्रसंग, काळ अजून पुढे सरकला. 27चं आंदोलन झालं आणि त्यानंतर 1930 ला 2 मार्च 3 मार्च 1930 ला बाबासाहेब, कारण त्यावेळेस आम्ही हिंदू लोकांनी सांगितलं बाबासाहेब मतांचा अधिकार मिळवला, बाबासाहेब पाणी पिण्याचाही अधिकार मिळवला. आता जरा मंदिराचं बघा. आमची लोक हिंदू, बाबासाहेबांना वाटतं ठीक आहे तुम्हाला मंदिरात जायचं ना, चला तुम्हाला मंदिरात घेऊन जातो. 2 मार्च 1930 ला बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो लोकांना एकत्रित केलं. त्याआधी टेम्पल एंट्री बिल पास झालं. टेम्पल एंट्री बिल कायदेशीर तुम्हाला मंदिर प्रवेश हा स्वीकारण्यात आला आणि ठरवून दिल्याप्रमाणे जी वेळ दिली, जो तारीख दिली, त्या तारखेला त्या वेळेला सगळी लोक मंदिराच्या दाराशी आले. बाबासाहेब आंबेडकर नाशिकच्या काळाराम मंदिराच्या प्रवेशद्वारावर आले आणि जसही त्या मंदिरात शिरणार तसही ते आतून भले मोठे दरवाजे बंद करण्यात आले आणि आतून दगडांचा वर्षाव झाला. बाबासाहेब आंबेडकरांना इतरांना मंदिरात येऊ दिलं नाही. तेवढाच एक कुत्रा कुठून तरी त्या मंदिराच्या आत गेला. बाबासाहेबांनी सांगितलं बघा, एक कुत्र त्या मंदिरात जाऊ शकतं, पण आम्ही माणसासारखी माणसं मंदिरात जाऊ शकत नाही. माणसासारखी माणसं आम्ही मंदिरात जाऊ शकत नाही. तिथेच बाबासाहेब आंबेडकरांनी सभा घेऊन लोकांना जागृत केलं आणि 1928 पासून बाबासाहेबांची हिंदू धर्म त्याग करण्याची घोषणा कधीची आहे? 1935. माझ्याकडे 1929 चे डॉक्युमेंट आहेत जिथे बाबासाहेब आंबेडकर अशी सभा घेऊन लोकांना हिंदू धर्म त्याग करण्याचं तयारी करतात. 1929 बाबासाहेबांची 1935 ची घोषणा ही पब्लिक घोषणा असेल, पण या घोषणेला तयारी बाबासाहेबांनी 28 पासून तयारी केली आणि लोकांना त्यांची ती मानसिकता तयार केली आणि लोकांना सांगितलं की आम्हाला हिंदू धर्म सोडायचा आहे आणि आम्हाला बुद्धाचा धर्म स्वीकारायचा आहे. काही लोक आज जी स्वतःला जोकर म्हणून घेतात ती लोक आज सांगतात की बाबासाहेबांनी मजबुरीमध्ये धम्म स्वीकारला. अशी आज लोक जी आहेत त्या लोकांना कदाचित 28-29 चे कागदपत्र दिले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी मजबुरीमध्ये नाही, संपूर्ण अभ्यास करून बुद्धाचा धम्म स्वीकारलेला आहे. संपूर्ण अभ्यास करून बाबासाहेब आंबेडकरांनी 1928, 29, 30, 31, 32, 33, 34 आणि 35 अशा लोकांच्या बैठका घेऊन शेवटी 1935 साली घोषणा केली की हिंदू धर्मात जन्म घेणं हे माझ्या हातामध्ये नव्हतं, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही. ही बाबासाहेबांनी त्यांची घोषणा केली. 28चं हे आंदोलन झाल्यानंतर पुन्हा ब्रिटिशरांनी टेम्पल एंट्री बिल पास केलं, पण याच देशातल्या लोकांनी मंदिरात जाऊ दिलं नाही. हा कधीचा काळ आहे माहित आहे? 1930. अजून 2030 यायला म्हणजे 100 वर्ष पूर्ण व्हायला 8 वर्ष अजून बाकी आहेत. या 100 वर्षाच्या आतच एक चमत्कार झाला. खर तर बौद्ध धर्मात चमत्कार नसतो, पण हा विषय हिंदू धर्माशी आहे म्हणून मी चमत्कार हा शब्द वापरतो. काय चमत्कार झाला माहिती आहे? 1930 साली जे दरवाजे मंदिराचे आमच्यासाठी बंद होते, जो देव आमची सावली पण त्याच्या मूर्तीवर सहन करू शकत नव्हता, पाडू देऊ शकत नव्हता, अचानक एक चमत्कार झाला. जसही बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाची शरण स्वीकारली, बुद्धाच्या शरणात गेले, हे मंदिरात बसलेले देव, मग कोणतेही देव असो, हे मंदिरात बसलेले देव ताडकन उभे राहिले. सगळे उभे राहिले. जो देव आम्हाला मंदिरात घेत नव्हता, जो देव आम्हाला मंदिरात येऊ देत नव्हता, तो देव उभा राहिला आणि तो देव त्याचं मंदिर सोडून तुमच्या घरात घुसायला लागला. आला की नाही किचन मध्ये, ओट्याखाली, पाकिटामध्ये, गळ्यामध्ये, हातामध्ये. विचार करा, तुमच्या आजी आजोबांना कोणी त्या देवाची सावली पण पडून देत नव्हता, आज तो तुमच्या गळ्यात कसा आला? का आला?
कुणी दिला? त्या ब्राह्मणांना वाटलं या देवांचा मालक म्हणजे ब्राह्मण. आणि हे मी नाही म्हणत आहे, आमचे पोलीस बांधव इकडे आहेत, ते म्हणतील तुम्ही हिंदू धर्मावर टीका केली. मी नाही. तुम्हाला अटक करायची असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आजोबांना अटक करावी लागेल. प्रबोधनकार ठाकरे हे म्हणतात मंदिरात देव राहत नाही, मंदिरात ब्राह्मणाचं पोट राहत. मी नाही सांगत आहे, प्रबोधनकार ठाकरे म्हणून गेलेले आहेत. प्रबोधनकार ठाकरेंनी ओळखलं मंदिरात कोण राहतं. आणि त्या मालकांना वाटलं, देवांचा मालक, त्या मालकाला वाटलं ही सगळी लोक जर बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून जर बुद्धाच्या शरणात गेली तर आमचं दुकान बंद होईल. दुकान म्हणजे काय? बरोबर आहे, आमची दुकानं बंद पडतील. म्हणून आमचा देवच त्यांना द्यायला सुरुवात करा. म्हणून आमची लोक आता मर्याईच्या जत्रेला जातात. खंडोबान तुमच्या इकडे तो वित्तू का वित्तू बाबा कोण आहे तोही आला आता. अशा पद्धतीने धम्मामध्ये भेसळ सुरू झाली. मी माझंच तुम्हाला उदाहरण सांगेन. 2015ला मी श्रामणेर झालो. जवळपास 3 महिने मी श्रमण होतो. आणि मग अशाच छोट्या छोट्या कार्यक्रमाला, विहारांच्या कार्यक्रमाला मी जायचो. मुंबईमध्ये ज्यावेळेस मी पोहोचलो ते हिरानंदानी, आमच्या इकडे एक मोठं पवई हिरानंदानी उच्चभ्रू लोकांची कॉलनी आहे. आणि तिकडे माझी अशीच सभा होती, धम्म मेळावाच होता. तिथे सगळं कार्यक्रम झाला. आणि मग तिकडेच एका उपासकाने सांगितले की साहेब मी इथेच हिरानंदानीमध्ये राहतो, आमच्या घरी थोड्या वेळ तुम्ही चहा पाण्याला या. मी म्हणलं ठीक आहे. मग त्यांच्या घरी आम्ही गेलो. त्यांचं घर म्हणजे जवळपास 15व्या-16व्या माळ्यावर आणि 2-2.5 हजार स्क्वेअर फीटचं घर. राहणारे 2च व्यक्ती. मुलगा कुठे बाहेर असतो माहिती नाही. 2च पती पत्नी. आणि मग त्यांनी मला आत घेतलं. मग आत घेतल्यावर मग सांगितले ही बुद्धाची मूर्ती थायलंडहून आणली, ही श्रीलंकेहून आणली, ही 2.5 लाखाची, ही 5 लाखाची, हा बाबासाहेबांचा पुतळा. म्हणजे अख्खं घर बुद्धमय. घरामध्ये बुद्ध, उशीवर बुद्ध, पडद्यावर बुद्ध, सगळीकडे बुद्ध, सगळीकडे बुद्ध. आणि मग त्यांनी मला फळाहार आणून दिला, मी ठेवला. मग ते त्यांचे जे मिस्टर होते ते फोनवर बोलता बोलता गॅलरीत गेले आणि बराच वेळ ते गॅलरीतच उभे होते. आणि ज्या त्यांच्या मिसेस होत्या, ज्या आमचं फळ आहार देत होत्या, त्याही कुठेतरी आतमध्ये बराच वेळ रिंगाळत होत्या. ते फळं खाल्ल्यानंतर त्याच्या साली अशाच ठेवल्या होत्या. मग मी विचार केला समोरच किचन दिसतंय, ते हे सगळं प्लेट नेऊन आपण ओट्यावर ठेवून देऊया. म्हणून मी ते उचललं आणि ओट्यावर गेलो. तो किचन मध्येही वैभव, अक्षरशः लाखो, म्हणजे 15-20 लाखाचं तर ते नुसतं किचन असेल. ते कसली ट्रॉली असते, ते फ्रीज जो मोठ्या डोअरचा. पण ते ठेवून मी जसं मागे वळलो तसं मला फ्रीजच्या मागे काही आग लागताना दिसली. मला वाटलं काय शॉर्ट सर्किट होतंय की काय. लवकर त्या घरच्यांना सांगावं की तुमच्या फ्रीजच्या मागे आग लागते. म्हणून मी त्या फ्रीजच्या मागे ती आग कशाची आहे ती बघायला गेलो. तर त्या फ्रीजच्या मागे ठेवला होता देवारा. आणि त्या देवाऱ्यात ठेवला होता गणपती. आणि त्या गणपतीच्या समोर ठेवला होता दिवा. तो दिवा वळवळत होता. त्या दिव्याची ती आग मला वाटलं शॉर्ट सर्किट होतंय की काय.